मला वाटते आज हो म्हणूनच चाल म्हणून 2 दिवस झाले मी खाण्याची हाल करून राहिली ना, तर म्हणून चाल. घरी याची वेळ झालीच आहे आता. चाल चुपचाप बसून राहतो. खुशखबरी भेटणारच आज. आज तर खूप खुश दिसून राहिले का. येता येता गाणं काय म्हणलं आणि सांगितलं नाही, बोलले नाही. दिन खुश खबरी पण नेणार तर नव्हते. खुश काऊन असं एवढे. बोलू का, विचारू का. येईनच बाहेर, पाहतो आता काय म्हणते ना. खूप खुश दिसून राहिले आज तर. खुशखबरीच आहे ना. मग चालता का गोव्याले. हेच खुशखबरी असेल तुमची. मानलेच तुम्ही. मला वाटलंच तुम्ही मानान म्हणून. तुम्ही माझी इच्छा करताच पुऱ्या. केव्हा करता मग तयारी. तिकीट करा लागेल का, कसे चालता. सांगतो ना, दम तर ठेव. सांगा पटकन सांगा. आतुर झालाय मन ऐकासाठी. सांगा पटकन. मी सकाळी आईले फोन केलता का आम्ही चाललो म्हणून, जाऊ का भाऊ गोव्याले. तर आई म्हणे जा म्हणे. मी तिलेच पैसे मागितले तर देतो म्हणे पैसे. तर म्हणलो माझं पैसे नाही, तर मला गोव्याला जायची इच्छा आहे पद्मालेन मले. तर करशील का काही मदत. हो म्हणे. काय नाही पाठवणार आहे मग पैसे. कोण घेऊन येईल. ऑनलाईन पाठवणार आहे का. ऑनलाईनच मागा. नाही तिले काय समजते ऑनलाईन पाठवणं. तर ते म्हणे मी घेऊनच येतो म्हणे पैसे. आणि तू तिकडे जाशील तर मी इथंच राहीन म्हणे. घर बी राखायला कोणी ना कोणी पाहिजे म्हणे तुमचं. तशी तिची इच्छाच होती म्हणते याची. तर राहीन म्हणे 4-5 महिने. काय बोलले तुम्ही. डबल बोला. तोंड नको फाडू, माशी जाईन. तोंड बंद कर. काही बोलले काही समजलंच नाही. त्या काय इथे येईन. इथे काऊन राहीन. राहीन काऊन नाही. आता पैसे देईन ते राहाल तिला काय मी मनाई करू का. आता मी तुला सांगतो, तू पुरापूर विचार कर. गोव्याला चालतं तिचे पैसे घेऊन तर इथं राहीन ते. नसन चालाचं तर मी तिले काही मनाई करीन का. पैशाचं काम नाही, आम्ही काही जात नाही. तर मनाई करू शकतो. तू 2पैकी ठरव. तुला तर स्वयंपाक केला नसन. मी चाल बाहेरला त्याच्या घरी असन तर जेवतो. चाललो मी. कर विचार आता तू. तिला पक्का शॉक दिला मी. आणखीन तुला सांगतो, विचार कर. पटकन सांगा लागन. आताच विचार करून सांग. करंट लागल्यावर उभी काऊन आहे. बोल ना काही. काय म्हणलं. म्हटलं विचार करून ठेव, सांग मले. काय करू विचारायला आता. मी गोव्याला जाणं रद्द करू शकतो. पण मला माझी सासू नाही पाहिजे. मग तर मी पागल व्हायची वेळ किती त्रास देते. काय करू काही समजून नाही राहिलं. बरं झालं तुम्हीच आल्या तर. आता मी तुमच्या घरी येतच होती. राहून कायच्यासाठी येत होती. काही नाही. ह्या पद्माच्या येणं फिरायला जाते फालतू मी याच्यावर राग काढला. मग सांगे मग असे त्यानं पंच भाऊजीनं काहीच नाही म्हणलं. तेच आपल्या मनानं अफवा फैलून राहिली. हो त्यासारखंच मी बी केलं. मी बी राग काढला. तर मलाही त्यात पस्तावा होऊन राहिला. मग मनातच म्हणून मी तर अशी कधी म्हणत नाही. आणि तिच्यात दिन्याने लावलं. त्याची गुड्डी जाऊन राहिली. मलाही जोर आला. काल मी बी चांगली तेच लावलं नांदा. पण पद्मा किती तिनं अफवा फैलवली. तिनंच लावलं. हे चाल म्हणते. त्या दिवशी आम्ही उभं होतो. अशीच आम्हाला बनवलं असं तसं जातो न हे न ते. किती चिवत्या बनवलं तिनं आपल्याला. आम्हाला तर अशी सांगे मला बोलावलं. मला हे चाल करते असं होते तसं होते. आणि रात्री यानं सांगितलं. हे सांगत होते का पद्मा त्रास देऊन राहिली बा. तर पंजाब भाऊजी सांगे म्हणते मी कायले चालू म्हणते पैशाची सोय नाही हे. पण आपण तिच्या चाटत गेलो ना. आपण तिच्या हे केला फालतू. आपल्याला माहिती आहे ते कशी आहे. तर उद्या सोडत हे ना. मी यासाठी बी आलती. आंब्याचे पानं उद्या गुढीपाडवा आहे ना, तर लागेल ना. नवरात्राचा पहिला दिवस बी येते. घट बसवा लागते. तर म्हणलं आंब्याचे पानं साफसफाई करतो म्हणलं आज. आपण असं करू पुऱ्या नवरात्राभरात एखाद्या दिवशी चाललं जाऊ कुठं देवी जाऊ. हो तसंच करू. चाल मग जातो मी. आल्या बी चालल्या बी बसा ना.
नाही जातो ना मी, अशी चालती. लांब्याचे पानं ना थोडीशी साफसफाई करतो. केली थोडीशी अर्धी, आता आणखीन करतो, देवाचे भांडे गिंडे घासून घेतो. चाल बापा, मी बी करतो थोडीशी साफसफाई. पूर्ण जाण्याचा प्लॅन रद्द केला माझ्या सासूनं. काय माहीत काय आयडिया बाई ह्या दोघं माय लेखाची, काय समजून नाही राहिलं काय करू. तर मी प्लॅन केला अलग, तर ह्या अलगच ऐकायला येऊन राहिला. आता विचारून तर काय सांगू, मी नाहीच म्हणून देतो. कुठला काय निर्णय, काय ठरलं तुझं सांग मग, मला तसं सांगायला लागेल ना. करतो विचार, सांगतो उद्या. उद्या गिद्या नाही, सांग आता. एवढा गहन विचार नको करू, काय आहे तुझा विचार तसा. मला एक सांगा, तुमचाच तर प्लॅन नाही भैया, बोलावाचा आईले आणि पैसे मागायचे बयास. मारायचा प्लॅन, बापाची पैसे आहे का तुला, तर माहिती आहे किती कमवतो मी. तर त्यातल्या त्यात आता गुड्डी दुसरा शाट टाकायला लागेल. मग पैसे तर काही नाही काही जमा पाहिजे, घरचा खर्च. हे बरोबर आहे म्हणा, जाऊ द्या, कॅन्सलच करून द्या. काय बोलली तू, डबल बोल, मला काही ऐकू नाही आलं बरोबर. ऐकून आलं म्हणता तर खुशी तर खूप दिसून राहिली चेहऱ्यावर. मी खुशच राहतो, मी कुठं दुःखी राहतो का. म्हणून राहिली का जाऊ द्या, राहू द्या, नाही जाऊ. काय जात बसता एवढे मोठे पैसे खर्च करून, पाहू कधी बी पुढं. त्या पक्का निर्णय आहे का, आणखीन एक वेळ विचार कर. हो, पक्काच निर्णय आहे. जमलं, माहिती इच्छा आहे, चाल चिंता चाल. कसे घुमून फिरून येणं होते, आपल्यापाशी तर पैसे नाही आहे, देते आई तर चालणं चालतं. नाही, आता नाही येत मी. कायले आईचे पैसे खर्च करता, आपणच जाऊ मग कधी बी. मग सांगून देऊ का आईले, पैसे नको पाठवू म्हणून, का येऊ नको म्हणून. हो हो, सांगून द्या ना. प्लॅन असं ह्या माणसाचा, का मला खरंच सासू आली असती पैसे घेऊन. एवढ्या लवकर कधी तर नाही झालं असं, काही समजून नाही राहिलं. जाऊ दे, फिरायला गेल्यापेक्षा सासू आणून काय ठेवू, 4 दिवस फिरायला जाईन, घरी राहीन म्हणते 4 महिने, 2-3 महिने राहीन, तर काय डोकं आहे बापा बापा. मग सासूचा नोलीसा नाही पटत. जाऊ दे, फिरायला नाही जात, नाही गेलं तर काही नाही होत. पण मी आता गावातल्या बायाले काय सांगेन, किती हिंसट झाली. आता आणखीन कोणता प्लॅन करू बायाले चिवत्या बनवाले. याहू, जमलं. मला वाटे नाही मा प्लॅन जमन म्हणून, जमला, पुरापूर कामयाब झाला. लताची आयडिया खरंच चांगली जमली. सांगू का लताले फोन करून, राहू दे झोपली गिपली असन. आयडिया पुरेपूर प्लॅन केला आयडियानं, पण ते तर विचारच करून राहिली असन का असं कसं झालं. चांगली जिरली पद्माची, तिचेच पाय तिच्या गळ्यात पडले. असं आहे मित्रांनो आमच्या घरची स्टोरी. लाईक करा, सबस्क्राईब करा.